नमस्कार मित्रांनो, मी अजय. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे तळकंबा जिद्दी भूत. तळकंबा म्हणजे काय? एखाद्या मुलाचं लग्न होत नाही आणि तो मृत्यू होतो, त्या व्यक्तीला तळकंबा बोलला जातो. आणि तळकंबा ही व्यक्ती थोडी जिद्दीच असते. एखादी गोष्ट त्यांना आवडली तर ते लोक कुठल्याही तऱ्हेला जाऊ शकतात, कारण हे भूत असतात. म्हणून ही आज त्या तळकंबावरची गोष्ट आहे, कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. मी कोपरखैरणे येथे कंपनीत कामाला होतो. तेव्हा आमच्या कंपनीत एक व्यक्ती कामासाठी नियुक्त करण्यात आली होती, फ्लोअर मॅनेजरसाठी. त्या व्यक्तीचे नाव होते सावंत. सावंत हे साधारण 45-50 वयाचे होते. सर्व कामगार त्यांना साहेब म्हणून बोलायचे, पण मी त्यांना सावंत म्हणूनच हाक मारत असे. त्यातूनच माझी आणि त्यांची खास मैत्री झाली. कंपनीत येताना, कंपनी सुटल्यावर घरी जाताना, जेवताना मी सावंत एकत्रच असे. एके दिवशी आम्ही जेवताना मला सावंत बोलले, अजय, तुझ्याकडे एवढं एक चांगलं तत्त्व आहे, त्याचा उपयोग कधी करणार? मी म्हटलं, तत्त्व म्हणजे काय सावंत, ते पहिला मला सांगा. सावंत बोलले, अजय, तुझ्या आजा, पंजा, खापरपंजा जे काय त्यांच्याकडे होते तत्त्व, ते तत्त्व तुझ्याकडे आले आहे. मी म्हटलं, सावंत, नीट समजावून सांगा, मला काहीच समजलेलं नाही. तर सावंत मला बोलले, एक काम कर, जेव्हा तुला टाईम भेटेल तेव्हा घरी ये, तेव्हा आपण हा विषय तिकडे बोलूया. मी बोललो, टाईम कशाला, आजच चला, कामावर सुटून आपण घरी जाऊया. सावंत बोलले, ठीक आहे, चला. मग कामावरनं सुटून मी सावंतच्या घरी गेलो. घरी मस्त चहा नाश्ता झाल्यावर सावंत बोलले, चल बस आणि आता तुला मी सांगतो तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही ते. मी बोललो, ठीक आहे. तर सावंतनी जातं काढलं. मी सावंतला बोललो, सावंत, तुम्ही जातं काढलं आहे, त्या जातावर काय गव्हाचं पीठ का तांदळाचं पीठ काढायचं आहे काय? तर सावंत माझ्यावर भडकले. बोलले, वेड्या, याला तंत्रमंत्राच्या भाषेत पाषाण बोलतात, समजलं? मी बोललो, ठीक आहे, चला पुढे काय? तर सावंतनी पाषाण पकडलं. त्यांनी माझं नाव विचारलं, माझं गाव विचारलं, माझी ग्रामदेवता विचारली. मी सर्व सांगितलं. तर त्यांनी त्यांच्या परीने सर्व चालू केलं. तर त्यांनी सर्व चालू केल्याच्यानंतर त्यांना जे काय समजलं तर त्यांनी मला थोडं सांगितलं की तू थोडं लक्ष टाक. मी बोललो, लक्ष म्हणजे कसं, काय करू? तर मला त्यांनी म्हटलं, तू डोळे बंद कर आणि तुला काय दिसतंय ते सांग मला इथे. तर मी आपले डोळे बंद केले आणि एकदम स्तब्ध शांत झालो. त्यात मला थोडासा प्रकाश दिसायला लागला, काही मला दिसायला लागलं इथे. तर सावंतला मी बोललो की सावंत, मला असं असं दिसत आहे. तर बोलले, ठीक आहे. मग सावंतनी लिंबू घेतले, 2 लिंबू माझ्या अंगावरनं कापून टाकले, 4 बिब्या कापले. त्यानंतर मला अजून स्पष्ट दिसायला लागलं. त्या स्पष्ट दिसण्याबरोबर मी सावंतला बोललो, सावंत, मला काहीतरी स्पष्ट दिसत आहे. तर सावंत मला बोलले, अजय, त्याला नजर बोलतात, तंत्रमंत्राच्या दुनियेत त्याला नजर बोलतात. ही नजर कशी असते, ही समज, तुझ्याकडे एखादा विषय आला, एखाद्या कुळाचा किंवा एखाद्या घरच्या प्रश्नांचा विषय आला, तर तू नजर लावून तो विषय तू बघू शकतोस. त्यांच्या 4 पिढ्या 5 पिढ्या मागे जाऊन तू बघू शकतोस. तर ही गोष्ट मला थोडीशी पटली. तेव्हा मी सावंतकडे साधारण 6 ते 7 दिवस मी दररोज जायचो आणि दररोज विषय आम्ही काढायचो. तर हा विषय रोज चालू असताना म्हणजे सावंतने माझी नजर एकदम व्यवस्थित आणि चांगली करून दिली, की जेणेकरून एखादा माझ्याकडे विषय आला तर त्या विषयात मी हात टाकून मी बघू शकतो की 4-5 त्यांच्या पिढ्या मागे जाऊन की हा विषयात नक्की अडचण काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे. तर असं आमचं चालू झालं. असंच सावंतचे थोडे 2-3 शिष्य पण होते, त्यांना पण सावंत या गोष्टी शिकवायच्या. तर त्यांच्याबरोबर मी पण असायचो. तर असं जाता जाता 1-1.5 महिन्यात माझी नजर चांगली झाली. काही गोष्टी मला तंत्रमंत्राच्या शिकायला पण भेटल्या. असं आमचं मग डेलीचं रुटीन चालू झालं. तर त्यात आम्ही काय करायचो, जर एखादा रविवार भेटला आम्हाला, तर मी, सावंत आणि त्याचे 4-5 शिष्य आम्ही सर्व एकत्र बसायचो. तर त्यातले एक शिष्य होता, तो आपला तांदळावर एखाद्याचे प्रश्न बघायचा किंवा न्याय बघायचा.
तर दुसरा गव्हावर न्याय बघायचा आणि तिसरा कवड्यांवर न्याय बघायचा येते. तर आमची सर्वांची अशी बैठक बसायची आणि 6 ते 7 तास आम्ही बैठक बसायचो. त्यामध्ये आम्ही एखाद्याचा न्याय बघायचो. कोणाची भूतबाधा उतरायची असेल तर उतरवून टाकायचो. एखाद्यावर काळी जादू केली असेल तर ती काळी जादू तोडून टाकून त्याला त्या व्यक्तीला मुक्त करायचे. तर अशी आमची बैठकीत कामे असायची येते. तर एके दिवशी अशीच आमची बैठक बसली होती. तेव्हा एक वयस्कर जोडपं आलं होतं. आमच्या ग्रुपमध्ये एक गुरुजी होते जे हस्तरेषा आणि भविष्य बघायचे. त्या गुरुजींनी सावंतकडे यांना पाठवले होते. त्यांचा काहीतरी घराचा प्रॉब्लेम होता. तर त्या वयस्कर जोडपांनी सावंतांना नमस्कार करून आमच्या बैठकीत बसले. सावंत बोलले, बोला काय तुमचा प्रश्न आहे. तर ते वयस्कर काका बोलले, माझ्या मुलीचा प्रश्न आहे. तर मी म्हटलं, काय त्रास होतो आहे तुमच्या मुलीला. तर काकीने म्हटलं, माझी मुलगी घरात असली की ती केस सोडूनच वावरते. जर ती एखाद्या ठिकाणी बसली असेल आणि तिला चहासाठी हाक मारली की चहा घे, तर ती अशी पाठीमागे वळून बघणार नाही का उठणार नाही. ती असा हात असा वाकडा करणार आणि एकदम ती चहाचा कप घेते येते. आणि तिला दर दिवशी मांस मच्छी जेवायला पाहिजे. जर एखाद्या दिवशी तिला जर आम्ही भाजी चपाती दिली तर ती आम्हाला शिवी द्यायची, आम्हाला अपशब्द वापरायची. तर हे बघून आम्हाला अचंबितच झालो की म्हणजे आमची मुलगी अशी कशी वावरते येते. त्यानंतर ती 20 ते 25 किलो तांदळाचा डब्बा किंवा पिठाचा डब्बा एका हाताने उचलते आणि देते आम्हाला. रात्रीची झोपेत ती विचित्र आवाज काढत असते. मध्येच एकदम जोराने ओरडून उठते, किंचाळते, मोठमोठ्याने ओरडते आणि पुरी घामाघूम होते उठल्यावर. आणि उठल्याच्या नंतर ती कमसे कम 1 ते 1.5 लिटर पाणी पिते. एकदम घटा. जसं एखादा 7-8 दिवस जसं पाणी भेटत नाही पियाला, जीव व्याकुळ होतो, तशी ती एकदम उठल्यावर एकदम 1-1.5 लिटर पाणी पिते येते. कधी ती मला बोलते, आई माझी हाडं खूप मोडतात, मला खूप त्रास होतो. आणि कधी चांगली असायची. एके दिवशी तर मी रात्रीची उठलो होतो, तर ती बसली होती. तर मी तिला फक्त हाक मारली, तुला झोपायचं नाही काय. तिने तशीच मान अशी पुरी फिरवली आणि डोळे वर केले. ते बघून तर मी घाबरूनच गेलो इथे. मी तिच्या पप्पांना उठवलं. त्यांना बोललो, अहो बघा मुलगी काय करते. तर तिचे पप्पा उठले. तेव्हा ती नॉर्मल झाली येते. मग तिचे पप्पा बोलतात, काय झालं आहे. काय नाही, व्यवस्थित आहे मुलगी येते. मी बोललो, नाही हो, आत्ता तिनं माझ्या समोर पुरी मान माझ्याकडे फिरवल्यानंतर पाठ मोरी असून. तर तिचे पप्पा बोलते, झोप, तुला काहीतरी भात झाला असेल. तर त्या दिवशी त्या काकी बोलल्या, मी खूप घाबरत मी झोपलो. तर असा हा पुरा विषय आहे. तर सावंत बोलले, तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवलात काय. तुमच्या मुलीला जो त्रास होतो तो तुम्ही दाखवलात काय येते. तर काकी बोलली, आमची मुलगी नर्स आहे, ती स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करते. तर तिचे सर्व रिपोर्ट काढून झालो आम्ही. डॉक्टरांनी जे रिपोर्ट सांगितले तेही रिपोर्ट आम्ही काढून झालो. रिपोर्ट सर्व नॉर्मल आले आहेत. तर आता डॉक्टरांनाही समजत नाही की नक्की प्रॉब्लेम कशामुळे होत आहे. त्यासाठीच आम्ही गुरुजींकडे गेलेलो. तर गुरुजींनी तुमचं नाव सुचवलं. तर त्यांच्याकडं पत्ता घेऊन आम्ही इकडे आलो आहे. तर एकदम रडक्या आवाजात ती काकी बोलली, बघा माझ्या मुलीला खूपच त्रास होत आहे, तिचे हाल आम्हाला नाही बघवत आहे. आता काहीतरी तुम्ही याच्यावर उपाय काढा येते. तर सावंत बोलले, ठीक आहे, तुमच्या मुलीचं नाव सांगा. एखादा फोटो काय आहे तुमच्या मुलीचा. तुला हा फोटो आहे. तर सावंतनी पाषाण पकडलं आणि मला सांगितलं, अजय तू नजर मार, या मुलीचा फोटो बघून नजर मार. तर मी बोललो ठीक आहे. मी आपली नजर मारली आणि 10 मिनटात मला सर्व व्यवस्थित. मला जे दिसले ते भयानक होते. त्यांच्या मुलीला जो त्रास होत होता तो तिच्या आईवडिलांना सांगू शकत नव्हतो मी सावंतांकडे बघितले. सावंतांनी मला डोळा मारला. मी समजलो की काही बोलायचं नाही त्या मुलीबद्दल.
मग मी काका काकीला सांगितले, उद्या मी घरी येतो तेव्हा बघूया. तर काका बोलला ठीक आहे, तर आम्ही तुमची उद्या वाट बघतो असे बोलून निघून गेले. सावंतांनी मला सांगितलं की काय बघितलंस? मी सावंतांना सांगितले, सावंत खूप मोठा विषय आहे. सावंत बोलला, कसला विषय आहे? मी म्हटला, त्यांना शारीरिक संबंधाचा विषय आहे. जो मुलगा तिच्या शरीरात वास करत आहे तो रेल्वेमधून ट्रॅकवर पडल्यानंतर त्याला सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा त्याच्यात थोडासा जीव बाकी होता. तेव्हा ही मुलगी त्याला चेकअप करण्यासाठी आली. तेव्हा त्याने तिचा हात पकडला व जीव सोडून त्याने तिच्या शरीरात प्रवेश केला. तेव्हापासून तो तिच्याबरोबर शारीरिक संबंध करत आहे. आत्ता काकीने जे सांगितले ते सर्व तो करतो. तिच्याबरोबर शारीरिक संबंध करताना तिचे तो हाडं मोडून टाकतो. मुलीची जी आत्ताची अवस्था आहे त्यासाठी तो मुलगा कारणीभूत आहे. ही मुलगी दिवसातून फक्त 2 तास चांगली असते, बाकीचे तास तो हिच्याबरोबर असतो. विषय हार्ड आहे सावंत. जर एखाद्या टाईमला तिला जर आपण क्लिअर करायला गेलो तर तो आपल्यावरही हल्ला करेल. तो काही करू शकतो. तो मुलगा बिनलग्नाचा मरण पावला म्हणजे तो तळकंबा आहे. सावंत मग सावंत बोलले, काय करायचं? मी बोलो, एक होऊ शकतो, तिच्या शरीराला तो सोडून जाईल, पण त्यासाठी तुम्हाला मला मंत्र, तुमचे जे मंत्र आहेत ते मंत्र मारून तांदूळ द्यावे लागतील आणि तुमच्या नवनाथांचा एक भूत शरीरातून काढण्याचा मंत्र द्यावा लागेल. त्याबरोबर थोडं पाण्यात मंत्र मारून थोडं मला पाणी द्यावं लागेल. बोला, तुम्ही तयार आहेत द्यायला? सावंत बोलले, मी द्यायला तयार आहे. तर ठीक आहे. मी अभयला बोललो, अभय तू तयार आहेस माझ्याबरोबर उद्या यायला? अभयने होकार दिला, हो मी तयार आहे. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व गोष्टी घेऊन त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यावर बघितले की मुलगी शांत बसली होती. काकीने आम्हाला चहा पाणी नाश्ता दिला. आम्ही चहा पाणी नाश्ता केला. मग मी त्या मुलीकडे पाहून हसलो. ती मुलगीही हसली. मी थोडं तिच्या जवळ गेलो. जसा जवळ जाऊन बसलो तशी तिने मला जी लाथ मारली आणि उडवलं आणि तसेच माझ्या छातीवर बसून माझा गळा एवढा जोराने दाबला की मला श्वास घेता येत नव्हते. अर्ध्या मिनिटात तिने मला स्वर्ग दाखवला. असं वाटतं की मी आता जगतोय की मरतोय, असं म्हणजे एवढा तिने जोराने माझा गळा दाबला होता येते. तेवढ्यातच अभयने जोराने तिचे हात माझ्या गळ्यापासून दूर केले. ती मुलगी एका जागेवर बसली आणि ती बोलली, काय काम आहे तुझं इथे? कशासाठी आलास? मी हिला सोडणार नाही मरेपर्यंत. तू आणि हा तसेच तुझा गुरु माझं काही वाकडं करू शकणारे नाही. ह्याला तुझ्या गुरुला मी फाट्यावर मारतो. तसेच तिने आम्हाला अपशब्दही बोलू लागले. मी थोडा शांत झालो. शांत झाल्यावर म्हटलं, तू मला शिव्या अपशब्द वापरलेस ते ठीक आहे, पण माझ्या गुरुबद्दल बोललास ती चूक केलीस. तू माझा गळा दाबून मला स्वर्ग दाखवलास. आता नरक यातना काय असतात ते मी तुला दाखवतो. अभय, हिचे कान पकड. अभयने कान पकडले. मुलगी हसायला लागली व बोलली, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. मी लगेच तिच्याभोवती जे सावंतने आम्हाला मंत्र मारून दिले होते तांदूळ, ते तिच्याभोवती मी पसरले आणि एक तिला बंदिस्त केली त्या जागेत. अभय मागे हो. अभय मागे झाला. मग मी माझे मंत्र चालू केले. मंत्र बोलायचे आणि तिच्या अंगावर पाणी शिंपडायचो आणि मंत्र चालू ठेवायचो. असं मी थोडं करत गेलो. जसा मंत्र आणि पाण्याचा प्रभाव त्याच्यावर हावी झाला तसा तो मुलगा बोलायचा, जर हिला सोडायचं असेल तर मला शारीरिक संबंध करण्यासाठी दुसरी कोणीतरी दे. मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलेच नाही. मी माझे काम पुढे चालू ठेवले आणि ती जशी जास्त ओरडू लागले. अभयने तिचे तोंड दाबले. तिच्या वडिलांनी तिचे पाय पकडले. माझ्या मंत्रांची आणि
पाण्याचा प्रभाव तिच्यावर हावी होत होता तसे ती जोरजोराने हात आपटू लागली. तिने अभयच्या हाताचा जो चावा घेतला, अभयने तिच्या तोंडावरनं हात काढून टाकले आणि ती जोरजोराने आरडाओरडा करू लागली. मग मीही मंत्र जोरजोराने आणि फटाफट बोलू लागलो आणि पाणी तिच्या शरीरावर शिंपडू लागलो. अर्ध्या तासात ती मुलगी शांत झाली. माझे मंत्र आणि पाणी शरीरावर टाकणे चालूच होते. अखेर तिच्या तोंडातून मुलाचा आवाज आला आणि बोलला, सोड मला, सोड मला. मी हिला सोडून जायला तयार आहे. मी त्या मुलाच्या बोलण्याकडे काहीच लक्ष दिलेलं नाही, कारण माझा तर डोक्यातच तो बसलेला. कारण त्याने जे आम्हाला अपशब्द, शिवी, माझा जो गळा दाबलेला, आम्हाला रागच होता. मी तर ठरवूनच टाकलेलं की ह्याला मी आता यातना दाखवणार काय असतात ते. मी माझे मंत्र, पाणी शिंपडणं चालूच ठेवले. तो एवढ्या जोरजोराने ओरडत होता, बोलतो, अरे सोड मला, बोलतोय ना सोड मला, मी जायला तयार आहे, मग तू काय ऐकत नाहीस माझं, सोड मला, सोड मला. मी माझे मंत्र आणि पाणी शिंपडणं चालूच होतो. तो बोलतो, अरे सोड सोड सोड, कितींदा बोलतो तुला, सोड मला, हिला सोडून जायला मी तयार आहे, तू ऐकत का नाही, सोड सोड. मी काहीच बोललो नाही. मी आपले मंत्र आणि पाणी शिंपडणं चालूच ठेवलं. शेवटी तो बोलला, अरे तुझ्या गुरुबद्दल तुला मी काय शिवीगाळी केली ना, मी चुकलो, माफ कर मला, पण मला सोड आता येते. त्याने जेव्हा माफी मागितली तेव्हा मी त्याचे माझे मंत्र मी बंद केले आणि पाणी शिंपडणं मी चालू केले ते. आणि तसेच लगेच तिच्या भोवती जे आम्ही तांदूळ पसरविले, ते तांदूळ पसरवलेले आम्ही एका बाजूला घेतले आणि त्याला मोकळा केला. जसं त्याने तिचं शरीर सोडलं तसं त्यांच्या घरातल्या जी कपाटाची काच होती त्या काचेला पुरा तडा गेला. पूर्ण काच तुटून खाली पडली येते आणि ती मुलगी एकदम शांत झाली आणि खाली पडली ती येते. पडल्याबरोबर ते मंत्राचं जे पाणी होतं ते पाणी तिच्या आईला दिलं आणि तिला सांगितलं, हिला आत्ताच घेऊन जावं बाथरूममध्ये आणि हिला आंघोळ घाला, त्या पाण्याने थोडं पाणी मिक्स करून आंघोळ घाला, तुमची पोरगी व्यवस्थित होईल, काय तुम्ही घाबरू नका येते. तर ही होती तळकंबा भूताची कथा. तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी ती रात्र या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील कथेची अपडेट मिळत राहील.